पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। बरं झालं दिवा लावलास, त्याच्यासाठी आले होते। सगळं शिकलीस ग? अहो तुम्हीच तर सांगितलंय। तुलाही देवाबद्दल वाटायला लागलं ना ग? माई मला माणसांबद्दल वाटतं। ग माणूस देवानच घडवलाय। हे बघ, हे सगळं जग त्यानंच निर्माण केलंय, त्याच्याच हातात असतं सगळं। माई असं जर असतं तर जगात इतकं वाईट का घडलं असतं? म्हणजे लहान लहान मुलींवर अत्याचार का झाले असते? अहो प्राण्यांचे ना हाल हाल होतात, त्यांना निर्घृणपणे मारलं जातं। परवा दिवशी गंमत म्हणून एका माणसाने एका उंच बिल्डिंगच्या टेरेसवरून कुत्र्याचे एक लहान पिल्लू खाली फेकून दिलं। सांगा ना माई, अशा सगळ्या गोष्टी का होतात मग? अगं माई, देव नाही, माणसं सगळं करतात। कधी देवाचं नाव घेऊन आणि कधी देवाची ढाल करून। कोणाचा आहे फोन? माहित नाही, अननोन नंबर दिसतोय। दे बरं इकडे बघू। नाही नको। अरे नाही काय, मग किमान डिस्कनेक्ट तरी कर ना तो फोन। अरे का, कळू दे ना कोणाला काय म्हणायचंय ते तरी। आई तू कशाला या भानगडीत पडते? कशाला म्हणजे काय, तुझी आई आहे ना मी। आणि तू जरा गप्प बस रे विद्याधर। अगं तो फोन घे। हॅलो, कोण बोलते? हो त्यांचाच नंबर आहे, मी त्यांची आई बोलतेय। काय काम होतं आपलं? कुठून बोलताय? अच्छा, म्हणजे ते तुम्हीच का जे माझ्या मुलाला सतत उठसूट फोन करून धमक्या देतात ते? वय काय? थांब रे तू जरा। अरे तू थांब। अरे बोला, हा वय काय आहे तुमचं? हॅलो हॅलो, हा काय वय आहे आपलं? 35? म्हणजे अरे झारे म्हणू शकते मी तुला। अरे माझ्या मुलाच्या पेक्षा सुद्धा लहान आहेस वयाने तू। कशालाही असले उद्योग करतोस बाळा? अशा धमक्या बिमक्या देऊन तुला काय मिळणार आहे? आवाज खाली, मोठ्यांदी बोलायचं नाही। आई जाऊ द्या ग। हे बघ, माझ्यावर दादागिरी करायची नाही, समजुतीनं बोलतीये ना मी तुझ्याशी। अरे तुझ्या आईच्या वयाची आहे मी, त्याची तरी निदान लाज बाळग। आणि एवढं धर्म आणि परंपरेची टिमकी मारतोस, मग मोठ्यांशी कसं बोलायचं ते सुद्धा साधं कळे ना तुला? आई दे बरं इकडे। अच्छा, तुझ्या आईने शिकवलंय? मग आता ते लक्षात ठेवायचं वागताना, हा? आणि खबरदार पुन्हा माझ्या मुलाला फोन केला असतं, लाटण्यानं फोडून काढीन मी तुला। आई अगं काय? नाही तू एक शब्दही बोलू नकोस। आता मी काय सांगते ते फक्त ऐकायचं। यापुढे तू तुझं काम करायचं, माझा मुलगा त्याचं काम करेल। काय बरोबर काय चूक ते काळ ठरवेल। मात्र परत जर तू माझ्या मुलाला फोन केलास ना तर तुझ्या मठावर लाटण्यांचा मोर्चा आणेन, मग बघ काय होतं। आता विचार कर आणि काय ते ठरव। हॅलो हॅलो हॅलो, ठेवला फोन वाटतं। सुनबाई म्हणाले तिला, सांगितलंस तू हे। आजवर कधी त्यांनी तिचा असा उल्लेख केला नव्हता। अगं आता त्यांच्या मुलांनीच तिला लग्न करून घरात आणलंय म्हटल्यावर दादा सून माहितीये मला। मग ओरडतेस कशाला? मग कशाला सांगतेस तू मला? नंदे, असं चिडून काहीही होणार नाहीये। मी चिडत नाहीये। मग डिवचलंय त्यांनी मला। कोणी नाही पण दादा माझ्या बाजूनी आहेत असा विश्वास होता मला, पण तिने आता त्यांना सुद्धा तिच्या बाजूनी करून घेतलंय। ते सुद्धा आता तिची भाषा बोलायला लागलेत। माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेणाऱ्या या गुरमीचं वाटोळ झालेलं पाहिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। ह्यांच्याशी माझं जुळेल ना जुळेल, पण उर्मीचं त्यांच्याशी तुटलं नाही तर मी बाबांचं नाव लावणार नाही। चांगलं आहे, खरंच चांगलं आहे। मुख्य म्हणजे प्रत्येक भाजीची चव कळते।
उर्मीनं केलंय हे. मूळ चव जपून सगळ्या भाज्यांना कसं एकजिन्सी केलंय तिनं. नाही, चव आहे तिच्या हाताला. गुण पण आहे माणसं जोडण्याचा. तुमचा मान ठेवून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं दादा की देव देव जरी करत नसलो ना तरी चांगलं वागण्याचे, समजून घेण्याचे आणि अडलेल्याला मदत करण्याचे संस्कार मीही माझ्या घरून घेऊन आले. पर्यावरणाची काळजी जशी तुम्हाला आहे ना दादा, तशी माझ्या बाबाला पण आहे. समाजात अनिष्ट काही होऊ नये हे जसं तुम्हाला वाटतं ना तसं माझ्या बाबालाही वाटतं. आणि त्यासाठी तुम्ही जसं झटून काम करता ना दादा, तसं माझा बाबाही करतो. फक्त अनिष्टाच्या तुमच्या आणि त्याच्या कल्पनेत फरक आहे एवढंच. आम्ही देव मानत नाही म्हणून माणूस म्हणून आम्ही अपात्र ठरतो असं नाहीये ना दादा. परवा मी चुकून बोलून गेले. मला जीव द्यावा असं वाटतोय, पण त्याचा सुतावरून स्वर्ग गाठून उर्मी मला म्हणाली वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जा. महाराज, तुम्ही निवडलेली मुलगी नाकारून मी निवडलेल्या मुलीला पुनर्वसूंनी नाकारलं, त्यामुळे मी जे वागलो ते चुकलं माझं. माझाच अहंकार दुखावला गेला होता. क्षमा करा. मुलांचं सगळं चांगलं होऊ दे आणि पुनर्वसूंना पुढचा मठाधिपती करण्याचा तुम्ही जो दृष्टांत मला दिला होता तो सत्यात साकार होऊ दे. हरिओम. बरं, हारवाल्याशी संपर्क करायचा आहे, दागिन्यांसाठी गजाभाऊंना बोलवायचंय. बर. आणि लग्नाच्या बस्त्यासाठी आपले रामभाऊ आहेतच. हो. आणि मंडपाचं रामचंद्रच्या मित्रालाच सांगायचंय. बाहेर ये ना. काय बाई नाव त्याचं आठवतच नाहीये बाई. मी काय म्हणते, तुम्ही झोपा ना आता. अगं, तुमचं लग्न निर्विघ्नपणे एकदा पार पडलं ना की मग मला शांत झोप लागेल. मी बाहेर आहे. बर, ते मंडपवाल्याचं नंतर बघू. मी सांगते रामचंद्राला बघायला. हा. मुख्य म्हणजे आपले आचार्य आहेत ना विष्णुपंत, त्यांना बोलावून घ्यायचंय, ते महत्वाचं आहे. आणि चुडा भरायचा कार्यक्रम आहे. बरं, मेहंदीचं काय ते तू कुमुद आणि आदितीशी बोलून घेशील का? नाही म्हणजे तू नसशीलच इथे, पण नोंद करून ठेव, म्हणजे ऐनवेळी पळापळ नको कुठली. हा म्हणजे काय आहे की आपण यादी करून ठेवली ना की एक एक ओळीने कामं करायला बरं पडतं. ते विसरायला नको काही. आपलं पान उघडलं की आपले कामाला लागले. काय झालं? ही बाहेर काय येत नाहीये? आणि बरं का उर्मी, तू जे देवाबद्दल बोललीस ना ते मला नाही आवडलं, म्हणजे पटलं नाही. आता माझं म्हणणं तुला पटवून नाही देऊ शकणार मी, हे सांगतील तुला. पण खरं सांगू का, करता करविता तो आहे म्हणून जग चाललंय ना. हो माई, हा सगळा श्रद्धेचा भाग आहे ना. देवावर श्रद्धा ठेवावी. मला सांगा माई, माणसात पण देव असतो ना? चराचरात तो आहे. मग माणसातला देव बघणं मला जास्त सोपं वाटतं. हे बघ बर, आता ह्यांनाच तुझ्याशी बोलायला सांगते, म्हणजे तुला नीट सगळं कळेल आणि पटेल. मग तू मनापासून देवदेव करायला लागशील. माई, मी आलेच हा जरा. काय ग, कुठे निघालीस? अहो मी विसरले, मगाशी पाणी संपलं ना तर मी बाहेर जाते आणि पटकन. अगं आहे की इथे पाणी, हे बघ. हे घे, ठेवलेलंच असतं, संपलं तर पुन्हा जायला नको ना आणायला. हे घे, घे पी. अगो बाई, कसला आवाज आला? काय आहे बाहेर? माई माई, तुम्ही थांबा, मी बघून येते. अगं नको, तू थांब आतच, मी बघते. आणि दार लावून घे मी गेल्यावर. माई थांबा, एक मिनिट.
अगं ते कशाला? अहो अगं उर्मी, असू द्या, हल्लीच बरं वाटायला लागले तुम्हाला, असू द्या. बर मी बघते आधी. हा कोण आहे? अगं बाई, हे कुठनं आले? कमलच आहे बाई. बर मी बघते बाहेर, तू दारातनं लावून घे आणि मी आल्याशिवाय उघडू नकोस. आलेच मी. तुला वेळ लागलाय का? उर्मी नीट विचार कर. आपण सुनीलशी बोलूया, तो तयार होईल तुझ्या भावा म्हणून बोलायला. वासू दादांना कळणार नाही का? अगं फोनवर रुमाल टाकला की काही कळत नाही, आवाज फिल्टर होतो. असलं काहीही करू नको, उगाच गोत्यात येशील. अरे पण मग आता तू आधी आता इथनं जा. अगं तू ये ना बाहेर. अरे कशी येऊ? माई येतील ना. सांग ना पाणी प्यायला आले म्हणून. पाणी आहे ऑलरेडी इथे, ते बघ. बघू कुठे. अच्छा हे टाकायचं मला. उर्मी, वासू माई आले, माई आले. शपथ. तू लप लप. अगं पण मी कुठे लपू? काय झालं ग? चल चल चल, लप लप इकडे, पटकन लप. इकडे नाही दिसतोयस तू, इकडे लप. उर्मी कपाटात. जा म्हटलं ना. उर्मी, आले आले. उर्मी, आले माई. हो उघडते. काय ग? काय पडलं? ते मी ना पाणी सांडलं चुकून. अगं बाई, बर असू दे, मी पुसून घे. नाही नाही, मी घेते ना पुसून माई. बर तिकडे फडका आहे कोपऱ्यात, त्याने घे पुसून. हा बाई. माई, काय ग? कपडे ठेवताय आत? अगं हे काय सुकलेले आहेत ना, ठेवून देते आतमध्ये. मी ठेवते ना. अगं ठेवते की मी. नाही नको. तुम्ही ते पाणी पुसून घ्या ना माई, प्लीज. बर. सगळ्या गडबडीत दार एक उघडच राहिलं. माई, ते दार राहू दे ना उघड. कशाला? जरा गार वारा येईल. अगं बाई, डास येतील. आलाय. काय ग? हा आवाजाला काय झालं तुझ्या? आवाज बसला की काय तुझा? गरम पाण्याच्या गुळण्या करतेस का?
आत्ताच करून टाकूया. चल तुला देते, ये. चल कशाला, तुम्ही बसा ना, मी करते. अगं बरं झाला की आवाज. तो माझा आवाज आहे ना असाच आहे, म्हणजे मध्येच असा येतो आणि नंतर मग ठीक पण होतो. ऐ गो, पावसा पाण्याचे दिवस आहेत, काळजी घ्यायला हवी. हो हो ना. माई, आपण गुळण्या करूया. आपण करूया. अगं तुला करायच्या आहेत. हे बघ, पाणी चांगलं गरम कर आणि आपण घरी दळलेली हळद आहे ना ती घाल त्याच्यात, म्हणजे घसा अगदी ठीक होऊन जाईल तुझा. हो माई. जा. उर्मी, अगं बाई, हे कोण बोललं? मी काढला माई, मी काढला. अगं तू स्वतःलाच हाक मारतेस? हो नाही, मी ना ते बघत होते की माझा आवाज किती बसलाय. उर्मी 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 असं. बर कळ तू जा. हा माई माई, ती आपली ती हळद कुठे ठेवली, मी विसरलेच. अगं आपलं फडताळ नाही का? नाही ना, मला नाही आठवते, तुम्ही या ना प्लीज. अगं बाई, बर चल येते मी दाखवाय. या तुम्ही या. छान घरी दळलेली हळद आहे बरं का. हो हो. माई, ते दार राहू द्या ना उघडं. अगं सवय झाली आताला, असू दे कडी. चल. चला. उर्मी, हा हे घे, गरम झालंय पाणी, कर गुळण्या आणि अंदाज घे बरं, खूप गरम आहे. अगं कर ना गुळण्या. नाही नाही माई, तुम्ही जा ना, मी करते सावकाश. अगं थांबते की, मला मेली कुठे एवढी झोप येते, अगदी थांबते. माई, ते ना काय ग, मला ना असं कोणी समोर असलं ना माझ्या की मला गुळण्या करायला लाजच वाटते. अगो बाई, गुळण्या करायला हो लाज वाटते? हो. कमालच आहे बाई तुझी. हो ना. अगं त्यात बर ठीक आहे, तू कर गुळण्या, मी जाते. झालं की ये. हो बरं, आणि अंदाज घे, पाणी फार गरम आहे. हो. करशील ना नीट? हो हो. का थांबू मी? नाही नको नको नको, करते करते. बर ये, तू झालं की. हो हो करते हा मी. वासू. उर्मी, किती वेळ? अरे किती वेळ काय, माई नव्हत्या का? माईला सांगायचं काहीतरी कारण. वासू, मला वाटलं होतं त्या कपाटात गुदमरून मरणार आहे मी. उर्मी चल, पळून जाऊयात पुण्याला. आत्ता? अगं मग काय, आपलं लग्न झालंय, आपण एका घरात राहतो, एकमेकांना दिसतो पण बोलू शकत नाही. काय अर्थ आहे या सगळ्याला? हे सगळं फार काळ राहणार नाही बघ. मला तुझ्याशिवाय करमत नाही उर्मी. वासू, खरं सांगतोय, मला ती रूम खायला उठते. तुला सांगू का, आता फक्त 1 महिन्याचा प्रश्न आहे. 1 महिना म्हणजे 30 दिवस, 720 तास. उर्मी, हा मी तुझ्याशी बोलतोय, कुठे लक्ष आहे तुझं? वासू, तुला माहितीये, हा पहिला पावसाळा आहे ज्यात मी भिजले नाहीये. मग जा भीज. भिज म्हणे. माईंना काय वाटेल? काय वाटेल? अरे मी गुळण्या करायला आली आहे इथे. अगं मग सांग, अंगणात गुळण्या करायला गेले आणि पावसात भिजले. नको, त्यांना संशय येईल. संशय? कसला? की मी खोटं बोलतेय. असं काहीही होणार नाहीये.
वासू, माझा घसा बसलेला असताना मी इथे पावसात गुळण्या का करेन? सतत सगळ्या गोष्टींचे लॉजिक नको लावूस, आनंद पण घे जरा. मला भीती वाटते रे. अरे पावसात भिजायला काय घाबरायचंय? हे बघ, आपलं लग्न झालंय तरी आपण चोरूनच भेटतोय. सगळ्या गोष्टींना आपण घाबरून घाबरून जगतोय. पण आपलं आयुष्य कधी जगणार? आपण एन्जॉय कधी करणार? मला सांग, पावसात भिजणं हा ना गुन्हा आहे ना खोटेपणा आहे. काय हरकत आहे? खरंच तुला असं वाटतं? जा भीज. ए, भीज म्हणजे काय? तू नाही येणार? नाही, मला नाही आवडत. का पण? अरे सर्दी होते मला. हो, चल काही नाही हो. असू ये ना. नको, मला सर्दी होईल. नाही होणार. नको. थांब ना वासू.